नमस्कार, बीबीएस न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सरिता परदेशी, नाशिकहून। सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर सुरू करूया आजच्या बातमीपत्राला। राऊत साहेब, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुघलांच्या ज्या महाराष्ट्रातल्या कबरी आहेत त्यावर भूमिका मांडलेली आहे, सविस्तर भूमिका मांडली, पण त्यांचं असं म्हणणं आहे की मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक लक्षात घ्या, त्यांचंच म्हणणं आहे असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? ते काल त्यांनी सातत्यानं आम्ही हेच म्हणतो आहोत ना। हे जे देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे, काल आपण त्यांचं भाषण ऐकलं, ते देवेंद्र फडणवीस यांच्या मागे ठामपणे उभे आहेत। आणि हे कबरी वगैरे उखडण्याचं राजकारण भारतीय जनता पक्षाने फडणवीसांच्या लोकांचं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत बिंडोक, ही त्यांची भूमिका आहे। हे वातावरण त्यांनी खराब केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि ते मूकपणे या सगळ्यांना पडद्यामागून उत्तेजन देत राहिले। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, ही चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती। कारण त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे? कुणाल कामरा यांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं, हे चांगलं काम आहे का? मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछाड सुरू आहे, महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही, ते चांगलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे, मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे, हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे, राष्ट्राची गरज आहे। पण ठीक आहे, औरंगजेबा संदर्भात, त्याच्या कबरी संदर्भात आम्ही सातत्याने हीच भूमिका घेतलेली आहे की ते महाराष्ट्रातल्या मराठा योद्ध्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सगळ्यांच्या हे शौर्याचं प्रतीक आहे आणि ते राहिलाच पाहिजे। पण काल त्यांनी अशी एक भूमिका मांडली की मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांच्या कानफटात आवाज काढा। लोकसभेत त्यांची भूमिका वेगळी होती, पूर्णपणे ती भाजपच्या सोयीची होती। आणि आताही बघा, मराठी माणसासंदर्भात कानफटात आवाज काढायचा असतो त्याने जरूर काढायलाच पाहिजे। तो कोणत्या पक्षाचा नेताही भूमिका मांडतोय त्याच्याविषयी आमच्या मनामध्ये कधीच संदेह असणार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसासाठी, ती ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं संघटन भारतीय जनता पक्षानं तोडलं, उद्ध्वस्त केलं, हा मराठी माणसाच्या एकजुटीवरचा सगळ्यात मोठा हल्ला आहे। त्याच्यामुळे माननीय राज ठाकरे यांनी मनावर घेऊन जर कोणाच्या कानफटात मारायचं ठरवलं असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत, आम्ही तर आहोतच। पण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे, अमित शहांचा हात आहे, नरेंद्र मोदींचा हात आहे। ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसासाठी स्थापन केली, त्याची शक्ल करून मुंबईवरती व्यापाऱ्यांचा ताबा राहावा म्हणून जे राजकारण झालं, त्यात राज ठाकरे यांना ज्यांना पाठिंबा देऊ इच्छितात त्यांचं राजकारण आहे। आम्ही सगळे तरी ठामपणे, खंबीरपणे मराठी माणसाच्या पुनर्वसनास आणि प्रगतीसाठी आम्ही काम करतो आहोत। अशा वेळेला जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांना मदत होईल अशा प्रकारची भूमिका कोणी घेऊ नये, अप्रत्यक्ष सुद्धा घेऊ नये, असं आमचं मत आहे। घाटावर प्रेत जाणे हा कोणता धर्म असं पण ते म्हणाले। कशावर? घाटावर बघा, त्यांचं इतकं मोठं भाषण आहे तर प्रत्येक मुद्द्यावर बोलता येणार नाही। पण राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणाविषयी म्हणजे असं म्हटलं आहे की त्यांचं कालचं भाषण हे सर्वसमावेशक होतं, ज्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या काय एकूण प्रकाराचा मुद्दा होता, नद्यांच्या असेल ना। बघा, ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, एका पक्षाच्या प्रमुखानं त्यांच्या मेळाव्यात केलेलं ते भाषण आहे, ते करू द्या ना, काही हरकत नाही। त्या प्रत्येक मुद्द्यावरती आम्ही विश्लेषण केलं पाहिजे असं काही नाही, कशा करता करावं। काल नरेंद्र मोदींचं भाषण झालं ना, काय ते म्हणे संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या, हा त्यांनी शोध कुठून लावला?
हा शोध त्यांनी कुठून लावला? संघानं गुलामीच्या बेड्या तोडल्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय याच्यावर त्यांनी एकदा आमच्याकडून ब्रीफिंग घेतलं पाहिजे सगळ्यांनी. गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे काय केलं सांगा, हे स्पष्ट केलं पाहिजे. गुलामीच्या 150 वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यात जखडलेला होता. काँग्रेस म्हणजे महात्मा गांधींपासून पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, सरदार पटेल, भगतसिंग, वीर सावरकर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक लढा झाला आणि गुलामीच्या बेड्या तुटल्या. त्यात मोदी म्हणतात त्यात तो संघ कधीच नव्हता आणि कुठेही नव्हता. लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही. तुम्ही लोकांना अंधभक्त करताय, भ्रमिष्ट करताय, वेडे करताय. हा देश एक दिवस जगामध्ये वेड्यांचा देश, खोटाड्यांचा देश म्हणून यादीमध्ये एखादा यायचं. राऊत साहेब, कुणाल कामरा आज मुंबई पोलिसांपुढे चौकशीला हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अजूनपर्यंत कुणाल कामरानं तशी काही मुंबई पोलिसांना माहिती दिलेली नाही, पण असंही म्हटलं जात आहे आणि त्याने स्वतः पोलिसांनाही कळवलेलं आहे की त्याच्या जीविताला धोका आहे. नक्कीच. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जर चांगलं काम करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत त्यांनी कुणाल कामराला ठार मारण्याची धमकी दिली आहे. असा माणूस मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? दुसरा जर कोणी असता त्याला एवढ्याला पोलीस घेऊन गेले असते आणि जीवे मारण्याच्या धमकीबद्दल त्याला मोका लावला असता. त्यांच्या मंत्रिमंडळात असे काही लोक आहेत ज्याने कुणाल कामराला टायरवरती उलटा टांगून मारणं म्हणजे ठार करणं किंवा जिवंत कसा राहतो ते बघतो अशी भाषा करणं ही तुमच्या मंत्रिमंडळातले सदस्य करतात. पण असंही म्हटलं जात आहे आणि त्याने स्वतः पोलिसांनाही कळवलेलं आहे की त्याच्या जीविताला धोका आहे. नक्कीच. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जर चांगलं काम करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत त्यांनी कुणाल कामराला ठार मारण्याची धमकी दिली आहे. असा माणूस मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? दुसरा जर कोणी असता त्याला एवढ्याला पोलीस घेऊन गेले असते आणि जीवे मारण्याच्या धमकीबद्दल त्याला मोका लावला असता. त्यांच्या मंत्रिमंडळात असे काही लोक आहेत ज्याने कुणाल कामराला टायरवरती उलटा टांगून मारणं म्हणजे ठार करणं किंवा जिवंत कसा राहतो ते बघतो अशी भाषा करणं ही तुमच्या मंत्रिमंडळातले सदस्य करतायत. आणि गृहमंत्री बधीर आणि मूक अवस्थेमध्ये हे सगळं सहन करतायत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपायलाच हवं असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय प्रताप गडींच्या केसमध्ये. हे जुना झाला विषय, त्याच्यावरती माझं बोलणं झालेलं आहे. हा विषय 3 दिवसापूर्वी आलेला आहे. राऊत साहेब, काल तुम्ही ट्विटरवर तुमचं जे आगामी पुस्तक आहे नरकातला स्वर्ग याचं मुखपृष्ठ लोकांसमोर आणलेलं आहे. लोकांना उत्सुकता आहे. आर्थर रोड मधल्या तुमच्या अनुभवांवर आधारित पुस्तक. आर्थर रोड मधले अनुभव तर आहेत, त्यापेक्षा त्या काळामध्ये जे देशातलं वातावरण होतं, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्रातील भाजपचे काही तुकार नेते यांनी ईडी, सीबीआय, पोलीस यांच्या मदतीनं त्यांना हाताशी पकडून त्यांना गुलाम करून ज्या पद्धतीनं आपल्या राजकीय विरोधकांना छळण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले, त्याच्या कुटुंबियांना त्रास दिला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. तो प्रकार नक्की काय होता आणि काय आहे आणि या सगळ्याचं आता काय झालं? आमच्या सरकारला तुरुंगात टाकलं, न्यायालयानं आमची सुटका केली. या सगळ्यांवरती अनुभव जे आहेत माझे, त्या संदर्भात मी जी तुरुंगात टिपणं केली, जो विचार केला, त्याचं पुस्तक प्रसिद्ध व्हावं असं माझ्या अनेक सहकाऱ्यांचं म्हणणं होतं. कारण मी सतत लिहित असतो, संपादक म्हणून, लेखक म्हणून. पण या विषयावर स्वतंत्र पुस्तक करावं म्हणून ते पुस्तक तयार झालेलं आहे. आणि साधारण पुढल्या 15 दिवसामध्ये नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होईल. मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन हे दिल्लीला होईल असं साधारण आमची योजना आहे. तर पाहू आता त्याचं लोक कसं स्वागत करतात. प्रकाशन करावं असं चालू आहे त्याच्यावर चर्चा. मुंबई मराठीतलं तर आम्ही करूच इथे. त्याच्यावर आम्ही सगळे आमचे प्रकाशक जे आहेत, शरद तांदळे,
किंवा इतर काही माझे सहकारी आणि मित्र आहेत, आम्ही सगळे मिळून ठरवतो आहे. कारण हे सगळे अनुभव हे देशाच्या जनतेपर्यंत जावे. माझ्याप्रमाणे अनेक लोक तुरुंगात गेले. म्हणजे संसदेमध्ये माझ्याबरोबर साकेत गोखले आहेत, ते साबरमती तुरुंगात होते. संजय सिंग तुरुंगात राहिले, अरविंद केजरीवाल तुरुंगात राहिले, हेमंत सोरेन राहिले, अशाने मनीष सिसोदिया राहिले, इथे अनिल देशमुख राहिले, त्यानंतर इथे नवाब मलिक तुरुंगात गेले. आणि या सगळ्यांना तद्दन खोटे गुन्हे निर्माण करून त्याखाली तुरुंगात पाठवण्यात आलं. कारण हे सत्य बोलत होते आणि सरकारच्या किंवा केंद्राच्या दबावाखाली झुकले नाही. पण त्यात या अनुभवांमध्ये अनेक गौप्यस्फोट, खळबळजनक माहिती- गौप्यस्फोट कशाला पाहिजे? तुम्ही गौप्यस्फोट शब्द का वापरताय? पुस्तकाचा हेतू गौप्यस्फोट करणं नसतो. तुम्ही जेव्हा आपल्या जीवनातले अनुभव आणि कथन करताय त्याला तुम्ही गौप्यस्फोट म्हणू शकत नाही. जे घडलंय, जे अनुभवलंय, जे पाहिलंय, जे ऐकलंय ते तुम्ही उतरवता आणि ते सत्य कथन असते, ते सत्याचे प्रयोग म्हणा. 16 तारखेला शिवसेनेचं नाशिकमध्ये दुसरं एकदिवसीय निर्धार शिबिर होत आहे. काय रूपरेषा काय आहे? माननीय उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणेच त्या अधिवेशनाला उपस्थित राहतील, शिबिराला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची शिबिरं घ्यावी ही आमची भूमिका आहे. ईशान्य मुंबईत ते शिबिर झालं, आता नाशिकला, नाशिक नंतर आम्ही धुळे, जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्राचं एक शिबिर आहे, त्यानंतर आम्ही नगर शिर्डी भागात एक शिबिर करू, मग पुण्यामध्ये करू, अशा विदर्भात करू, मराठवाड्यात करू, कोकणात करू. प्रत्येक ठिकाणी शिबिर आहेत आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या प्रत्येक शिबिराला उपस्थित राहतात. नवीन वर्षात गुढी उभारा कामाला लागा असं उद्धव ठाकरे देखील म्हणाले. चांगलं आहे ना, गुढी उभारा उभारू ना, उभारण्याचं काम सुरूच आहे. आमची गुढी ही उभारलेलीच आहे. आमचा गुढीचा दांडा पळवण्याचा प्रयत्न झाला बरं का, चोऱ्या केल्या दांड्याच्या, पण गुढी आमची कायम आहे, ती आमच्या हातातच आहे. ज्यांनी या दांडा पळवला त्यांना आता दिल्ली दांडा घालते आहे, बघा तुम्ही कसा घालते. संभाजीराजांची हत्या झाली म्हणून आम्ही गुढी उभारत नाही असं वडेट्टीवार म्हणाले. नाही ठीक आहे, त्यांची भूमिका असेल. कल मोदी जी नागपुर में थे, उनका सितंबर में रिटायरमेंट है, किस तरीके से देखते हो? सितंबर में रिटायरमेंट का एप्लीकेशन लिखने के लिए शायद वो आरएसएस मुख्यालय गए. मेरी जो जानकारी है 10-11 साल में कभी मोदी जी गए नहीं. मोदी जी गए हैं, वो बताने के गए हैं मोहन राव भागवत जी से कि टाटा बाय बाय, मैं जा रहा हूँ. अब देखिए, दो बातें हैं आरएसएस की जो मेरे समझ में आई है. एक तो मोहन राव भागवत यानी सरसंघ चालक और पूरा संघ परिवार देश के नेतृत्व में बदलाव चाहता है. अब मोदी जी का समय खत्म हो गया है और देश में बदलाव चाहता है, और बीजेपी का राष्ट्रीय अध्यक्ष भी अपने मर्जी से चुनना चाहता है. तो इसलिए मोदी जी वहां गए थे. मोदी जी जा रहे हैं. कल राज ठाकरे का भाषण हुआ था, आप किस तरीके से देखते हैं? मराठी मानुस का भाषण था या बीटिंग बीजेपी को सपोर्ट? लोकसभा चुनाव से पहले हिंदुत्व वाली भाषा कर रहे थे, विधानसभा चुनाव में भी हिंदुत्व की भाषा ही की, अब अचानक मराठी मानुस की भाषा की है. लेकिन मराठी मानुस की जो संगठना भारतीय जनता पार्टी ने शिवसेना को जो तोड़ दिया है, तो अगर आप देखें तो राज ठाकरे जी की राजनीति जो है वो भारतीय जनता पार्टी, एक तो मोहन राव भागवत यानी सरसंघ चालक और पूरा संघ परिवार देश के नेतृत्व में बदलाव चाहता है. अब मोदी जी का समय खत्म हो गया है और देश में बदलाव चाहता है, और बीजेपी का राष्ट्रीय अध्यक्ष भी अपने मर्जी से चुनना चाहता है. तो इसलिए मोदी जी वहां गए थे. मोदी जी जा रहे हैं. कल राज ठाकरे का भाषण हुआ था, आप किस तरीके से देखते हैं? मराठी मानुस का भाषण था या बीटिंग बीजेपी को सपोर्ट? लोकसभा चुनाव से पहले हिंदुत्व वाली भाषा कर रहे थे, विधानसभा चुनाव में भी हिंदुत्व की भाषा ही की, अब अचानक मराठी मानुस की भाषा की है. लेकिन मराठी मानुस की जो संगठना भारतीय जनता पार्टी ने शिवसेना को जो तोड़ दिया है, तो अगर आप देखें तो राज ठाकरे जी की राजनीति जो है वो भारतीय जनता पार्टी को समर्थन देने वाली.
मराठी मानुस हमेशा शिवसेना के साथ रहा। आप उनको ही तोड़ना चाहते हैं और तोड़ने वाले भारतीय जनता पार्टी। तो जो बीजेपी के साथ रहेगा वो मराठी मानुस का दुश्मन रहेगा। थँक्यू। राऊत एक मराठी हवा आहे की काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भागवत यांची भेट झाली। काय संकेत आहेत या भेटीतले? काय संकेत विश्लेषण? स्पष्ट आहेत आणि जी माहिती बाहेर येते आहे ती स्पष्ट दिसते आहे की सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये। कोणत्याही मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती। त्याच्यामुळे सरसंघ चालकांनी त्यांना ह्या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली की आता आपला वेळ आलेली आहे, सप्टेंबर महिना येतो आहे, तेव्हा देशाचं नेतृत्व बदलावं लागेल। दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुद्धा संघाची एक भूमिका आहे असं समोर आलेलं आहे आणि त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही भूमिका संघाची मला स्पष्टपणे दिसते। ज्या अर्थी 10-11 वर्षांनी नरेंद्र मोदींना नागपुरात जाऊन सरसंघ चालकांना भेटावं लागलं, ही काय साधी गोष्ट नाही। इतक्या वर्षात गेले नाहीत। नड्डा यांनी तर आम्हाला संघाची गरजच नाही 400 पार करण्यासाठी अशी भाषा आहे। जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो भाजपचा तेव्हा ते प्रधानमंत्री मोदींचीच भूमिका असते। हे जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा मोदी यांना संघ कार्यालयात का जावं लागलं ते स्पष्ट आहे। नाही, पण राऊत साहेब, नरेंद्र मोदी हे स्वतःला ईश्वराचा अंश समजतात, म्हणजे ईश्वरानं साक्षात त्यांना सत्कार्य करायला भूतलावर पाठवलंय असंही त्यांचं म्हणणं होतं आणि ईश्वराला कधी निवृत्ती नसते। रामकृष्णही आले गेले, ईश्वर आहेत ना, ईश्वराचाही मृत्यू झाला, राम गेले, कृष्णही एका बाणानं पारध्याच्या। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। पुढील बातमी अहिल्यानगरहून। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मुळा नदीच्या काठावर असणाऱ्या लिंगदेव गावात लिंगेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे। रात्री लिंगेश्वराची मोठी यात्रा भरते। त्या दिवशी साजरी होणारी रात्री लिंगेश्वराची मोठी यात्रा असते आणि आखाडा हे या यात्रेचं मोठं आकर्षण आहे। या संगीत आखाड्यात अभियंते, डॉक्टर, पदवीधर असे उच्च शिक्षित तरुण सहभागी होत असतात। आखाड्यात फक्त गावातील व्यक्तीला सोंग घेता येते। या आखाड्यामध्ये सोंग नाचवायला मिळावं यासाठी स्पर्धा असल्यामुळे सोंगांचा लिलाव केला जातोय। यावर्षी या लिलावातून देवस्थानाला 13,63,500 रुपये मिळाले असल्याची माहिती लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय फाफाळे यांनी दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील लिंगदेव गावामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या संगीत आखाड्याने उत्साहात भगवान लिंगेश्वराची यात्रा संपन्न झाली आहे। या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेलं संगीत आखाडा, बोहाडा नृत्य पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक या ठिकाणी येत असतात। सकाळी लिंगेश्वर महादेवाची पूजा करून भगवान लिंगेश्वराच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली जाते। यावेळी लेझिम पथक तसेच आदिवासी नृत्य, अश्वनृत्य आदी कार्यक्रम येथे आयोजित केले जातात। तर संध्याकाळी मुख्य आकर्षण असलेली संगीत आखाडी सुरू होते। यात रामायण, महाभारत आदी प्राचीन ग्रंथांतील महापुरुषांची पात्र सोंगे घेत असतात। ही या गावची शेकडो वर्षांपासूनची चालत असलेली परंपरा आहे। ही यात्रा येत असते, काय याचं महत्व आहे? मी नमस्कार करतो। आज आमच्या श्री क्षेत्र लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या आमच्या गावी सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे वर्ष प्रतिपदेच्या दिवशी
जंगी यात्रा असते लिंगेश्वर महादेवाची, आणि या यात्रेला प्रचंड गर्दी असते. 3 ते 4 लाख एवढे भाविक यांची ये जा सारखी चालू असते. आमच्या ह्या यात्रेच्या निमित्ताने आम्ही दिवसभर अनेक कार्यक्रम ठेवत असतो. मनोरंजनाचे, आनंदाचे, उत्साहाचे. त्यामध्ये ढोल ताशा, ध्वजपथक, त्याचप्रमाणे दिवसभर लेझीम स्पर्धा आज ज्या झाल्या त्यामध्ये जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त संघ हे महिलांचे होते. यापूर्वी सुद्धा आमच्या स्पर्धा असायच्या, परंतु महिलांचे संघ नसायचे. आज जवळजवळ 60% संघ महिलांचे होते, आणि फार सुंदर प्रकारचं लेझीम नृत्य या महिलांनी सादर केलं. जुन्नर तालुका, पुणे जिल्हा, पारनेर तालुका, नगर जिल्हा, अकोले तालुका. बक्षीस किती होतं? पहिल्या क्रमांकाचं महिलांसाठी बक्षीस किती होतं? पहिल्या क्रमांकासाठी बक्षीस जे होतं महिलांसाठी नाही, महिला आणि पुरुष हे समसमान म्हणून आम्ही क्रमांक काढलेले आहेत. प्रथम क्रमांकाला 7,551, द्वितीय क्रमांकाला 5,551, तृतीय क्रमांकाला 3,551, आणि प्रत्येक संघाला 2,151 हे उत्तेजनाचं बक्षीस आम्ही दिलेलं आहे. आणि स्मृतिचिन्ह सुद्धा आम्ही प्रत्येक संघाला म्हणजे विजय संघाला दिलेले आहे. यंदाचा लिलाव किती रुपयाचा झाला? यावर्षी आमच्या यात्रेचं हे झालं दिवसभराचं. आमच्या यात्रेचं खास वैशिष्ट्य असं की आमच्या गावामध्ये बोहाडा म्हणजे संगीत आखाडी हा लोकप्रिय कार्यक्रम अनादी कालापासून चालत आलेला आहे, आणि हा महाराष्ट्रामध्ये नावाजलेली आखाडी. सध्या आता मी या माईकवर बोलतोय, सध्या शेजारी स्टेजवर हिरण्यकश्यप पात्राचं संवाद चालू आहे. आणि किती रुपयाचा आहे? तर हा जो लिलाव झालेला आहे सध्या चालू आहे पात्र स्टेजवर, हा लिलाव 85,000 रुपयाचा झालेला आहे. आणि सर्वात जास्त लिलाव हा इंद्रजित या पात्राचा 1,00,000 जवळजवळ 1,011 इतका लिलाव झालेला आहे. आणि तो नामवंत इंजिनियरने घेतलेला आहे. आमच्या या आखाडीमध्ये बहुतेक पात्र सगळे इंजिनियर, डॉक्टर, पदवीधर असेच आहेत, एज्युकेटेड. आमचा एकूण लिलाव तो झाला सर्व पात्रांचा हा 13,63,500 रुपये एवढा लिलाव झाला. एवढं उत्पन्न आमच्या संस्थेला मिळालं. परंतु हे सादरीकरण करताना मुखवटे, ड्रेपरी, संगीत हे सगळं आमच्या संस्थेचं असतं, देवस्थान संस्थेचं. या लिलाव तारखांनी फक्त संभाषण करायचं व नृत्य करायचं हा भाग असतो. ही आखाडी रामायण, महाभारत व विष्णू पुराण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे, ज्यामुळे आता प्रथमच रात्रीची विमानसेवा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी या अथक प्रयत्नांमुळे विविध नियामक संस्थांच्या पाठिंब्यामुळे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साधले गेले, ज्यामुळे शिर्डी या पवित्र शहरासाठी हवाई संपर्क अधिक सुलभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण घटनेचे औचित्य साधून इंडिगो एअरलाइन्स 2 अतिरिक्त विमानांचा समावेश करत आहे, ज्यात एक सकाळची आणि एक रात्रीची सेवा आहे. विशेष म्हणजे इंडिगोने हैदराबाद शिर्डी हैदराबाद मार्गावर 48 प्रवाशांच्या क्षमतेची नियमित विमान सेवा सुरू केली आहे, जी गुढीपाडव्याच्या शुभदिनी नागरिकांना भेट म्हणून सुरू करण्यात आली. या नवीन समावेशामुळे शिर्डी विमानतळावर आता दररोज एकूण 11 विमानांची वाहतूक होईल,
ज्यामुळे दररोज अंदाजे 3000 प्रवाशांची सोय होईल, जे विमान वाहतूक उद्योगातील वाढ आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा विकास आहे. अनेक विमान कंपन्यांनी अधिक विमाने सुरू करण्यात रस दाखवला आहे, ज्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी आणि पहाटे 4 वाजता सुरू होणाऱ्या काकड आरतीसाठी येणाऱ्या भाविकांना अखंडित प्रवास अधिक सुलभ होईल. मी सर्वात प्रथम आभार मानतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे. त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्त्वाचं की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती, ती आज मागणी पूर्ण झाली. गेल्या अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांकडे केला आणि म्हणून CISFची अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं. आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री 9:30च्या सुमारास इथं लँड झालेलं आहे. माझ्या वाटते ही रेग्युलर फ्लाईट राहील. दिल्लीची एक ट्रायल फ्लाईट 11:30 वाजेची आहे, ती आता थोडंसं टेक्निकल स्नॅगमुळे थांबली, तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास 5 ते 10 विमानं रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट लँडिंगमुळे होईल, याचा मला विशेष आनंद वाटतो. पुढील बातमी धुळ्यामधून. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर राहिली आहे. गुढीपाडव्याच्या सणामुळे घरोघरी पुरणपोळी तसेच श्रीखंड पुरीचा बेत होत असल्याने फळभाज्यांचा उठाव कमी राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला माल तसाच पडून राहिलाय. शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्याच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळाला, तर गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांमध्ये मोठी भर झाली आहे. हाच माल आता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आला असून हा माल घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी काहीसा कमी प्रतिसाद दिल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते. शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन काहीतरी प्रमाणात भरपाई द्यावी अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे. नाव भीमा भाऊ गवळी, राहणार भारदेनगर, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. 17 एकर जमीन असून आजपर्यंत शेवग्याला भाव 220 रुपये होता. आता सामान्य आमची शेतकऱ्याची मरणूक आहे. आता उन्हामुळे शेवग्याला भाव 10 रुपये किलो मिळत आहे. तर आमची मजुरीसुद्धा निघत नाही आहे, खर्चही निघत नाही आहे. तर आज उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्या शेतकऱ्यांवर. आमची शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. तरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि काहीतरी भरपाई नुकसान देण्यात यावी अशी सरकारनं नम्र विनंती. भाव वाढवण्यात यावा आणि आमचं सहकार्य करावं शेतकऱ्यांचं, अशी माझी इच्छा आहे सरकारला. इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. शंकर एज्युकेशन. पुढील बातमी रत्नागिरीमधून. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने येलो अलर्ट दाखवला आहे. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. सध्या किनारपट्टी भागात कधीही पाऊस पडेल अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यात पुढचे 2 दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याचा अंदाज आहे. ढगाळ हवामानामुळे आंब्यावरती सुद्धा मोठा परिणाम दिसून येतोय. बागायतदार धास्तावले आहेत. किनारपट्टी भागात ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. किनारपट्टी भागात 2 दिवसांपासून ढगाळ हवामान राहिलंय. एकीकडे राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे आणि एकीकडे हवामान बदलाने मासेमारी देखील ठप्प झालीय. पुढचे 24 तास अवकाळी पावसाच्या दृष्टीने कोकणात महत्वाचे आहेत.
याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. मी सरिता परदेशी आपल्या सर्वांचा निरोप घेते. अशाच चालू घडामोडींसाठी पाहत रहा BBS न्यूज. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले